श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 17 समास 8 तत्वनिरूपण. चार वाणींचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, परावाणी नाभिस्थानी असते, पश्यंती हृदयस्थानी, मध्यमा कंठात असते आणि वैखरी तोंडात आहे. आता 5 प्राण आणि त्यांची स्थानं सुद्धा सांगितली आहेत. व्यान हा सर्वांगामध्ये व्यापून असतो, समान हा नाभीत असतो, उदान हा कंठात असतो, अपान हा गुदस्थानी असतो आणि प्राण हा तोंडात नाकात असतो. त्यानंतर सूक्ष्मदेह स्थूलदेह कसा बनतो तेही कोष्टकाची रचना करून सांगितलेलं आहे. त्या कोष्टकाचा मनपूर्वक विचार केला तर देहरचना कळते. स्थूलदेह म्हणजे हाडामासाचा देह, जो आपला दृश्य देह आहे तो. सूक्ष्मदेह हा वासनेचा बनलेला असतो, तो डोळ्यांनी दिसत नाही. सूक्ष्मदेह आणि स्थूलदेह याच्या नंतरचा कारणदेह म्हणजे अज्ञान, अज्ञानरूपी देह तोही दिसत नाही. आणि महाकारण देह हा ज्ञानरूप असतो, तोही दिसत नाही. या चारही देहांचं निरसन केलं की विज्ञान प्राप्त होतं. विज्ञान म्हणजे स्वानुभव, आणि तेव्हाच जीव परब्रह्म स्वरूप होतो. पंचीकरण इथे सांगितलं खरं, पण त्याचं पुन्हा पुन्हा विवरण करावं. स्टार नोट: ज्ञानानी अज्ञान नाहीसं करावं, म्हणजे ज्ञानाचं विज्ञान होतं. श्रीराम समर्थ श्रीराम.